नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषय आहे, म्हणून तो तुमच्यासमोर मला मांडायचा आहे. हा विषय मांडताना त्यांच्या मागण्याविषयी किंवा त्यांच्या एकूणच स्थितीविषयी माझं काही म्हणणं नाही आहे. जे आहे ते खरं आहे. देशात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे आणि कधी नापिकी, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, अनावृष्टी या सगळ्या कारणांनी शेतकरी अडचणीत येतो. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ स्पष्ट आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार कोणाचंही असो कमी पडतं, कारण एवढ्या अडचणी दूर करणं हे कोणत्याही सरकारच्या हातामध्ये देखील नसतं. कारण सरकार जी काही मलमपट्टी करताना ती सुद्धा खूप छोटी असते. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी काही मंडळी मुंबईत आंदोलन करतायत. हे आंदोलन लक्षवेधी यासाठी आहे की या शेतकऱ्यांनी साधारण आपल्या अवयवांची विक्री करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे मग किडनी, डोळे, यकृत जे काही अवयव विकता येऊ शकतात ते अवयव विक्रीला काढलेत आणि ते विक्रीला काढल्याची नोंद करून ते मुंबईत उपोषणाला बसलेत. आता मुंबईत उपोषणाला बसल्यानंतर सुद्धा कोडगं सरकार लक्ष देत नाही, म्हणून त्यांनी एक घोषणा केली की आता आम्ही समुद्रामध्ये, अरबी समुद्रात जलसमाधी घेतो. काय वाईट अवस्था आहे. आणि मग याच्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी येऊ लागल्या. आता बातम्या आल्यावर सरकारला देखील दखल घेणं भाग असतं, कारण प्रसार माध्यमं ही समाज मनाचा आरसा असतात. समाजातून त्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत असंच त्यातून अपेक्षित असतं. हिंगोली जिल्ह्यातलं ताकवंडे, ताकवडा असं वेगवेगळे गाव आहेत. त्या गावातील काही शेतकरी मंडळी आहेत ज्यांच्या नावंसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, धीरज मापारी अशी आणखी काही मंडळी तिथे या आंदोलनासाठी बसलेली आहे. आणि मग या आंदोलनकर्त्यांच्या नावाचा उपयोग करून राजकारणी आपलं इप्सित साध्य करून घेण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे मग सरकार बघा कसं आहे. उद्धव ठाकरेंनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा विषय आपल्या पत्रकार परिषदेत किंवा त्या ऑनलाईन बिनलाईन भाषणामध्ये केलेला होता. तोही तुम्हाला मी ऐकवतो. काही शेतकरी मातोश्रीवरती आले होते आणि फार भयानक परिस्थिती आहे त्यांची. कोणी त्यांना विचारत नाही. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीयेत. पीक विमा घोटाळा हा तर एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती सविस्तर मी कधीतरी बोलेनच. मात्र ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि एकमेव अधिवेशन जे नागपूरला झालं होतं, त्या जवळपास पहिल्याच पूर्ण अधिवेशन तेच पहिलं झालं होतं आणि एकच झालं होतं तेव्हा नागपूरचं. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, त्यांना कर्जमुक्त केलं होतं आणि ते केलं होतं. त्यानंतर मात्र ज्या ज्या नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याही वेळेला आम्ही मदत केली होती. अगदी NDRF, SDRFच्या निकषा पलीकडे जाऊन मदत केली होती. म्हणून शेतकरी हा त्या संकटात सुद्धा तग धरून होता. एवढंच नव्हे तर करोना काळच्या संकटात आपली अर्थव्यवस्था जी तारली होती ती या शेतकऱ्यांनी तारून धरली होती. आता मात्र संकटामागून संकट येत आहेत. या सरकारचा उल्लेख मी दुष्काळात 13वा महिना आधी असा केलेलाच आहे. कर्ज डोक्यावरती वाढते, बँकांचे तगादे मागे लागलेले आहेत, विमा कंपन्यांची दारं ठोठावली तरी उघडली जात नाहीयेत, फोन उचलले जात नाहीत. म्हणून एकतर आता ही सगळी थोतांड नाटकं बंद करा आणि जशी आम्ही कर्जमुक्ती केली होती तशी सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा लवकरात लवकर करा. कारण निवडणुका तोंडावरती आहेत. घोषणा करून एक भूलभुलैया करू नका. कारण ऐकला, साहजिक आहे विरोधी पक्ष याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणारच. विरोधी पक्षांनी फायदा केला म्हणून शेतकऱ्यांची प्रश्न सुटणार आहेत का, हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. बरं, ज्यांना मूळ शेतकरी समजलं जातं आहे ते खरंच शेतकरी आहेत की कोणत्या संघटनेचे पदाधिकारी आहेत हे देखील बघितलं पाहिजे. यातले गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. यातले नामदेव पतंगे तर पत्रकार आहेत जे पूर्वी देशोन्नतीमध्ये काम करत होते आणि देशोन्नतीमधलं काम थांबवल्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम करायला सुरुवात केली. त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून साधारणतः याचा आपल्याला अंदाज येऊन जातो. त्यांच्याच फेसबुक अकाउंटवरून जी माहिती मिळते आहे ती सुद्धा मी तुम्हाला देतो आहे. गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे हे एकमेकांना पूरक अशा स्वरूपाची कामं करत असतात. संघटना असल्यामुळं ती एकमेकांसाठी पूरक असणारच, असलंही पाहिजे. आता यांनीच या स्वरूपाच्या अभिनव आंदोलनाच्या वेगवेगळ्या संकल्पना याआधी राबवलेल्या आहेत या अशाच मागण्यांच्यासाठी. मध्यंतरी
हिंगोली जिल्ह्यातलं गाव विकायला काढल्याची बातमी आपण पाहिली असेल. त्याचं पोस्टरही मी तुम्हाला दाखवतोय. याच्या बातम्या देखील आलेल्या होत्या की हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांनी आपलं गावच विकायला काढलेलं आहे. दुष्काळ, शेतकऱ्यांची अवघड अवस्था, 2019-22 या काळात या बातम्या आलेल्या होत्या. ते गावच विकायला काढलेलं होतं. म्हणजे पतंगे आणि कावरखे यांच्या कल्पना ती अभिनव असतात हे तुमच्या लक्षात यावं यासाठी मी या आंदोलनाची माहिती तुम्हाला करून देतोय. पुढे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही म्हणून यांनी असंच एक अभिनव आंदोलन केलेलं होतं. याच्या बातम्याही वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सने दाखवलेल्या होत्या. याच टीव्ही चॅनलवरच्या बातमीचा एक अंश मी तुम्हाला दाखवतोय. कावरखे, पतंगे आणि त्यांचा समूह, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टींची संघटना, तुपकरांची संघटना. पुढे आता काय होतं, कधी कधी शेतकरी संघटनांच्या विषयात अमक्याची होतं म्हणेपर्यंत त्यात फूट पडते आणि अजून एकाची ती झालेली असते. म्हणजे सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, रविकांत तुपकर, त्याच्या आधी मग ते पाशा पटेल पण आमच्या शेतकरी संघटनेत होते. त्याच्या आधी मूळ संघटना आमच्या शरद जोशींची, मग त्यात वेगवेगळे तुकडे पडले. जनता दलासारखे दल के तुकडे हुए, हजार कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा. त्यात आमचे श्रीकांत उमरीकर पण होते. तेही अजूनही शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचंच काम करतात, त्यांचीच विचारधारा पुढे रेटून नेतात. पण या अशा अनेक शेतकरी संघटनांच्यापैकी त्यांच्या बॅनरवरती तुपकर आणि शेट्टी यांचा फोटो दिसतो. म्हणून मी तुपकर शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना असं म्हणतोय. जे शेट्टी सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं करतायत. त्यांचं कधी शरद पवारांशी जुळतं तर कधी अजून कोणाशी जुळतं, पण भाजपशी जमत नाही. भाजपचं सरकार आलं की राजू शेट्टी आंदोलन करत असतात. राजू शेट्टी ऊस दरासाठी आंदोलन करतात, अमुक दरासाठी आंदोलन करतात. ते भाजप सरकारच्या विरोधात असलेल्या राजू शेट्टीच्या संघटनेचे हे हिंगोली जिल्ह्यातले पदाधिकारी, त्यांनी पहिलं केलेलं गाव विक्रीला काढल्याचं आंदोलन आपण बघितलं. दुसरं आंदोलन केलंय ते म्हणजे पीक विमा मिळत नाही म्हणून पीक विमा कार्यालय फोडण्याचं. बघून घ्या. म्हणजे ही एक अजून म्हणजे आंदोलन झालं, अभिनव आंदोलन झालं, वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन झालं. आता एवढ्यावर यांच्या अभिनवत्वाच्या कल्पना थांबत नाहीत. यांच्या अभिनवत्वाच्या कल्पना अजून पुढे आहेत, थोड्याशा अजून रंजक आहेत आणि त्याही काय ते बघायला पाहिजे. ती एक कल्पना अशी आहे की कृषी कार्यालयातले, सरकारी कार्यालयातले लोक पैसे घेतल्याशिवाय, लाच घेतल्याशिवाय, पार्ट्या घेतल्याशिवाय, दारू पिल्याशिवाय, कोंबडं, मटण, बकरं खाल्ल्याशिवाय काम करत नाहीत असा एक सार्वत्रिक समज असतो. म्हणून ही मंडळी सरकारी कार्यालयाच्या समोर दारूच्या बाटल्या, कोंबडं आणि बकरं घेऊन बसलेली होती. हवं तर पार्टी घ्या पण आमची कामं करा. ते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, ते बघून घ्या काय केलंय ते. पार्टी मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही, पार्टी मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही, बोगस खता बियाण्यावर कार्यवाही, बोगस खता बियाण्यावर कार्यवाही झाली पाहिजे. पाहिलं, यांच्या सगळ्या अभिनव आंदोलनाच्या बातम्या पुन्हा एकदा रिकॅप म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. बघत राहा एकदा की पटापटा त्या सगळ्या बातम्या कशा चालत असतात, कशा येत असतात, काय होत असतं. आता भाजप सरकारच्या विरोधामध्ये सातत्याने असलेल्या राजू शेट्टींच्या संघटनेची मंडळी आपल्या जिल्ह्यात हे आंदोलन करतात आणि खरंच आपले अवयव विक्रीला काढायला ठेवून, काय वाईट अवस्था शेतकऱ्यांची आली आहे, अवयव विक्रीला काढून मुंबईत जाऊन बसतात. जलसमाधी घेण्याची वेळ येते, अशा स्वरूपाची आंदोलनं केली जातात. तरीही हे सरकार दखल घेत नाही. याचं मला जसं आश्चर्य वाटलंय तसं तुम्हालाही वाटलंय का? नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.